आता जर मी असं म्हटलं की सध्याच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही सध्या सुरू होते गौतमी पाटील पासून जाते जरांगे पाटलांपर्यंत वाया ललित पाटील, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला, हे लोकांची गर्दी, मारामाऱ्या, भानगडी, म्हणजे सकाळी सकाळी आजकाल तर दिवाळी पहाटला पण गौतमी पाटील यायला लागले. काय महाराष्ट्राची संस्कृती, काय दिवस आलेत. सकाळीच मारामारी पहाटेला, दिवाळी पहाटला, काय चाललंय. प्रवीण दरेकर, तुम्ही किती चांगले चांगले कार्यक्रम घेतले, आम्हाला बसायला जागा मिळत नव्हती, आम्ही रस्त्यावर उभे राहून बघितले. आणि तुम्ही ते काय चाललंय, आज काय चाललंय काय. आता दुसरीकडे बघायला गेलं तर 14 तारखेची डेडलाईन येते महाराष्ट्रातलं 24 तारखेची. महाराष्ट्रातलं वातावरण अशांत झालंय. काल या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठी आरक्षणाबद्दल पूर्ण सविस्तर माहिती दिली. मराठ्यांना काय देणार, सारथीला काय देणार, बार्टीला काय देणार, महाज्योतीला काय देणार, किती जणांना नोकऱ्या देणार, सगळं सांगितलं. पण मराठ्यांना आरक्षण कसं देणार हे सांगितलं नाही. आमची अपेक्षा होती या सभागृहामध्ये हा प्रस्ताव आणण्याचं कारणच हे होतं की किमान मुख्यमंत्री सांगतील की बाबा आमची तयारी इथपर्यंत झालेली आहे. कारण याच्यावरती मी माझ्या भाषणात बोललो होतो की सरकारकडनं आम्हाला काय अपेक्षा आहे. कारण त्याच्या आरक्षण देण्याच्या मध्ये ज्या काही त्रुटी आहेत, ज्या कारणासह सरकार सुप्रीम कोर्टाने हे फेटाळलं, ते फेटाळताना सुप्रीम कोर्टाने काय काय चुका आपल्याला दाखवल्या त्या दुरुस्त करून आपल्याला पुन्हा जायचंय, म्हणजे आपलं आरक्षण टिकेल, असा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणजे तिकडे आपल्याला पूर्ण महाराष्ट्र अशांत आहे, त्याच्या बाबतीत काय होणार माहीत नाही. ललित पाटीलने तर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला तर सुरुंग लावलेला आहे. ही कायदा सुव्यवस्था कशी विकली घेऊन जाते, ही कायदा सुव्यवस्था कशी भंग पावलेली आहे, कसं महाराष्ट्र सुरक्षित नाही, या सगळ्या गोष्टी ललित पाटीलच्या माध्यमातून आलेल्या आहेत. खरं म्हणजे याच्यावर बोलायला गेलं तर ड्रग्ज या विषयावरती प्रचंड आज विषय महाराष्ट्रामध्ये ज्वलंत आहे. लहान लहान मुलं बळी पडत आहेत. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे मुंबईमध्ये. तर आज अशी परिस्थिती आहे, कुठल्याही हुक्का पार्लरवरती तुम्ही जा, आज इथे ड्रग्ज मिळते. बिल्डिंगचे वॉचमॅन, मी त्या दिवशी बोललो, बिल्डिंगचे वॉचमॅन आजकाल ड्रग्ज विकायला लागले. इझिएस्ट मनी म्हणून ड्रग्जचा वापर आज महाराष्ट्रामध्ये होतोय. पण सगळ्यात महत्वाचं, ज्या गोव्याने, आपल्याला माहिती आहे की सनबर्न कार्यक्रम गोव्याने बॅन केला. हा बॅन करण्याचं कारण काय, कारण इंटरनॅशनल इव्हेंट आहे ही इंटरनॅशनल इव्हेंट जेव्हा गोव्यात होते त्यावेळेला सगळ्यात जास्त प्रमाणात ड्रग्ज हे गोव्यामध्ये येतं आणि अक्षरशः ड्रग्जचा बाजार मांडला जातो. आणि म्हणून गोवा सरकारने आमदारांच्या तक्रारीवरना हा सनबर्न कार्यक्रम बॅन केला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.